नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रोहिणी व्लॉग 30। तर आपण चाललेलो आहोत गोरक्षनाथ गडावर। तर चला। अहिल्यानगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ या ठिकाणी नाथपंथीयांसाठी एक महत्त्वाचे स्थळ आहे। येथे गोरक्षनाथाचे मंदिर आणि डोंगर आहे आणि निसर्गरम्य असं हे वातावरण आहे। गोरक्षनाथ गड हे अहिल्यानगरपासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर मांजरसुबा या गावात आहे। गोरक्षनाथ हे नाथ पंथांचे एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे आणि गडावर त्यांचे मंदिर आहे। डोंगरावर असलेले हे मंदिर आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना खूप आवडतात। मांजरसुबा हे गोरक्षनाथ गडाच्या पायथ्याचे गाव आहे आणि अहिल्यानगर आणि संभाजीनगर रोडवर हे ठिकाण आहे। तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे। त्यानंतर आलेलो आपण महादेवाच्या मंदिरात। हे आहे महादेवाचं मंदिर। खूप छान असं इथं दर्शन झालेलं आहे आणि यानंतर या परिसरातच आहे जुनं खंडोबाचं मंदिर आणि हा आहे बाहेरील परिसर। छान असं मंदिर आहे आणि आपण चाललेलो आहोत आता खंडोबा मंदिराकडे। हे असं आतमध्ये आहे, थोडं इथे पाणी साचलेलं होतं तरी पण आपण आधी गेलेलो आहोत आणि हे आहे अशा प्रकारे मंदिर।
त्यानंतर आलेलो आहोत बाहेर आणि हे आहे बाहेरचा परिसर वरीलच. हे आहे बॅक साईड मंदिराची. हे आहे मागील परिसर. येथे आहे देवी कोणता आहे काय ना, असं आपण मंदिर परिसर फिरून आलेलो आहोत. हे आहे एंट्री. परत हे असं मस्त असं येथे भेटते ऊद म्हणजेच अंगारा. आणि आता आपण चाललेलो आहोत खाली. अशा प्रकारे आपलं छान असं दर्शन झालेलं आहे. आणि श्रावण महिन्यातच आपण गेलेलो आहोत, पण सोमवारी नाही, शुक्रवारी, कारण इथे खूप गर्दी असते आणि इथे भरलेली आहे आता सध्या जत्रा. खूप असं छान असं वातावरण आहे. इथं सर्वांनी अवश्य भेट द्यावी. आणि यानंतर आम्ही जाणार होतो डोंगरगणला, तर त्याचासुद्धा ब्लॉग येणार आहे. सर्वांनी ते पहा. खूप छान असं हा परिसर आहे. आणि येथे आता अभयारण्य पण तयार होत आहे. घाटाच्या खालीच ते अभयारण्य तयार होत आहे. ते तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच, त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. तर असं आपण घाटातून खाली चाललेलो आहोत आणि हे आहे घाट. घाट पण खूप छान आहे. वळण खूप डेंजर आहेत, तर सर्वांनी गाडी सावकाश चालवा. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत त्या अभयारण्यामध्ये. तर पहा, इथं खूप असं छान असं काम चालू आहे. हे प्राण्यांसाठी पाणी पिण्यासाठी हे असं पाणी थांबवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान असं काम चालू आहे इथं, जे 5-6 महिन्यात तयार होईलच. ब्लॉग पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. चला तर.